नमस्कार, MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। मी माधुरी थोरात, माझ्यासह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ करमाडे यांच्यासह आज आम्ही आलेलो आहे गुरुकुल या ठिकाणी। येथील जो विद्यार्थी आहे ते विद्यार्थी समोर जाऊन कसे कीर्तनकार झालेले आहे, कोणी प्राध्यापक आहे आणि कोणी प्रबोधन देणारे आहे। तर आज आपण त्यांच्याकडून खूप काही माहिती जाणून घेऊया। MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचं आहे, तर तुम्ही विद्यार्थी असूनच प्राध्यापक ह्या पोस्ट पर्यंत कसे काय गेले त्याच्याबद्दल सांगा। माझं नाव तुलसीदास झुंजूरकर। हल्ली माझा आता BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट झालाय आणि शिक्षणासोबत एक प्रबोधन करता येते का, कारण की माझा जो लहानपणीचा जो काही प्रवास होता, मी अगदी खेड्या भागातून आलेला पोरगा आहे आणि नंतर एक शिक्षणाची सोय ही गावात नव्हती आणि म्हणून मी कुठेतरी शहरी भागाने शिक्षणासाठी माझ्या मावशीकडे गेलो। नंतर तिकडून राष्ट्रसंतांच्या शाळेमध्ये माझा असा योगायोग समजावा लागेल तो की राष्ट्रसंतांच्या शाळेमध्ये माझा पहिला वर्ग झाला आणि नंतर मग तिकडून माझी जी वाटचाल होती, कदाचित तो योगायोग मी असा समजतो की तो गुरुकुंजाच्या वाटेने असावा कदाचित। आणि मग तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर मी या अध्यात्म गुरुकुलमध्ये आलो आणि इथे आल्याच्या नंतर मी इथेच 10वी 12वी पर्यंत शिकलो आणि BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट केलं। आणि ही जी गुरुकुंज मोजरी आहे जिथे मी राहतो, अध्यात्म गुरुकुल श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल आहे। गीताचार्य तुकाराम दादा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराची एक मुहूर्तमेढ म्हणता येईल आणि त्यांच्या विचाराची कास धरून या अध्यात्म गुरुकुलाची निर्मिती झाली। आणि मग इथेच मी अनेक विचार शिकलो। माझे गुरुजी असतील आदरणीय रविदादा मानव, आदरणीय निस्ताने गुरुजी, छायाताई धामणकर सर आणि इतर सर्व सत्यपाल महाराज असतील, या सर्व मार्गदर्शकांच्या एक तालमीमध्ये मी अजूनही शिकत आहे। आणि एवढी सगळी वाटचाल करत असताना इथेच आपल्याकडून काय देता येईल या पोरांसाठी, एक त्या विचाराने मी इथे एक शिक्षक म्हणून, एक त्यांचा मोठा भाऊ म्हणून त्यांना एक देतो। आणि त्याचबरोबर प्रबोधनाच्या माध्यमातून मी इथून फिरतो ज्यावेळेस समाजामध्ये, त्यावेळेस अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, सर्वधर्म समभाव आणि हल्ली शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आणि ती व्यवस्था आपल्याला कशी सुधारवता येईल, या अशा अनेक विषयाला धरून मी गुरुजनांच्या मार्गदर्शनातून समाजामध्ये फिरतो। आणि ही जी गुरुकुल परंपरा आहे, खऱ्या अर्थाने असं म्हणतात की अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे गुरु आहे। आणि मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो की अशा या गुरुजनांच्या हाताखाली आणि अशा गुरुजनांचं मार्गदर्शन मला इथे मिळते आहे, ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। छान वाटलं तुमच्या सोबत असं बोलून। खूप काही माहिती पडतो ना ज्यावेळेस आपण एक स्टुडंट असतो, स्टुडंट असल्यानंतर आपण त्या प्राध्यापक पोस्टवर जातो, किती प्राऊड फील होतो ते तुमच्यामधून आम्हाला बघायला मिळालेलं। MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिलेचा परिचय। माझं नाव आकाश रामदास ताविळे आणि मी चंद्रपूर जिल्ह्यातील छोटंसं गाव आहे बाखर्डी, त्या गावातून आलेलो आहोत। आणि मी 2010 मध्ये पहिल्यांदा इथं संस्कार शिबिर होत होतं मे महिन्यामध्ये। 2010 मध्ये लहान होतो आणि त्या संस्कार शिबिरामध्ये आम्ही दोन्ही भाऊ आलो होतो आणि त्यानंतर मग त्या शिबिरातून बरंच काही शिकायला मिळालं। आणि मग गावामध्ये जाऊन असं काहीतरी आपल्या गावामध्ये करता येते का, हा उद्देश होता। आणि 2010 मध्ये इथं आलो आणि 2011 पासून आमच्याच गावामध्ये आम्ही संस्कार शिबिराला सुरुवात केली। आजही ते शिबिर चालू आहे आणि अनेक विद्यार्थी त्या संस्कार शिबिरातून घडत आहेत। आणि माझं शिक्षण म्हणजे माझं सध्या MA संगीतामध्ये झालंय आणि नेटची परीक्षा क्लिअर होऊन मी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून काम करत आहोत। अच्छा, MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि तुम्ही एक कीर्तनकार आहे, तर मला तुमचा सगळ्यात पहिले परिचय देऊन तुमच्याबद्दल सांगा। जय गुरु। माझं नाव प्रज्वल बंडूजी टोंगे। माझं मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुक्यामध्ये मानकी म्हणून आहे आणि त्या गावाला माझा जन्म झाला। मी गेल्या 7 वर्षा अगोदर मी या अध्यात्म गुरुकुल येथे सुसंस्कार शिबिरासाठी आलेलो होतो। तसं माझ्या घरचं कुणी या प्रवाहामध्ये नव्हतं, काही नाही, परंतु माझ्या गावचा एक मुलगा या ठिकाणी शिक्षणासाठी आलेला होता आणि त्याच्याकडून मी माहिती घेऊन या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला आणि 15 दिवसांच्या सुसंस्कार शिबिरासाठी आलो। खरं तर आलं तेव्हा इथचं वातावरण हे खूप वेगळं होतं, म्हणजे गावच्या वातावरणात आणि इथच्या वातावरणातला जो फरक होता तो स्वतःला जाणवत होता। परंतु इथे राहिल्याच्या नंतर थोडं मनाला वेगळी एक वळण लागत गेली
आणि थोडं थोडं भाषण देता त्या 15 दिवसांच्या सुसंस्कार शिबिरामध्ये भरपूर काही मला शिकायला मिळालं. त्यानंतर मी 15 दिवसानंतर घरी परत गेलो आणि असा विचार केला की 15 दिवसांनी काही होणार नाही, आपण इथं शिक्षणासाठी गेलं पाहिजे. आणि घरच्यांकडे आग्रह करून मग मी या ठिकाणी शिक्षणासाठी आलो. आणि शिक्षण घेत असताना येथील मार्गदर्शक मंडळींच्या हातून आदरणीय रविदादा मानव असतील, आदरणीय छायाताई मानव, आदरणीय निस्ताने सर, सर्व जे काही आमचे मार्गदर्शक मंडळी आहे यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला शिक्षण आणि सोबत संस्काराचे धडे मिळत गेले. आणि शिक्षण घेता घेता कधी हे संतांचे विचार, महापुरुषांचे विचार आमच्यामध्ये पेरल्या गेले हे आम्हाला देखील कळालं नाही. आणि गुरुजनांच्या माध्यमातून हे विचार आमच्यामध्ये पेरल्या गेले आणि तेच शिक्षणासोबत मग संतांचे विचार आमच्यामध्ये आत्मसात झाले. आणि मग ते कुठंतरी समाजापर्यंत आपल्याला जे प्राप्त झालं ते फक्त आपल्यामध्ये असून फायदा नाही. म्हणजे एखादे शिक्षण तुम्ही घेताय, मला महाराजांची ग्रामगीतेतली एक ओवी आठवते. महाराज म्हणतात की सहकार्याची प्रबल भावना हीची शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणं. सहकार्य वाचून शिक्षणा महत्व नाही. म्हणजे याचा एक अर्थ माझ्या मते तरी असा होऊ शकते की आपण जे काही प्राप्त केलं ते फक्त आपल्यामध्ये असून चालत नाही, तर ते दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. मग जे काही आपल्याला विचार आले, जे काही आपल्याला समजलं ते आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे आम्हाला मार्गदर्शक मंडळींकडून कळालं. आणि त्याच माध्यमातून मग शिक्षण आणि शिक्षणासोबत संस्कार आणि त्यासोबत मग हे प्रबोधनाचं काम येथून या गुरुकुलाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. जवळपास मी आता 11वीची परीक्षा दिली आणि आता मी 12व्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहोत. आणि शिक्षणासोबतच हे प्रबोधनाचं काम देखील मी या माध्यमातून करत असतो. आणि प्रबोधन करायला तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे गेले? प्रबोधन करण्यासाठी मी जवळपास 5व्या वर्गामध्ये असताना या ठिकाणी आलो होतो. आणि आता जवळपास मला 7 वर्षे येथे येऊन पूर्ण झाले. माझ्या मते आजपर्यंत जवळपास मी 650 ते 700 गावांपर्यंत प्रबोधनासाठी गेलो. मग महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा, म्हणजे विदर्भातील संपूर्ण जिल्हे समाजासमोर हे देखील मांडतो की आमच्या शिक्षणाचं कधीही जीवावर आलं नाही तरी आम्ही हा मार्ग का बरं पकडला. मी माझं स्वतःचं उदाहरण नेहमी देत असतो की मी 10वीला असताना मी शिक्षण घेत होतो आणि सोबत प्रबोधनाचे कार्यक्रम देखील केले. आणि ते करत असताना मी कुठलीही ट्युशन क्लास न लावता शिक्षण घेतलं 10वीचं आणि 10वीची बोर्डची एक्झाम दिली आणि त्यामध्ये मी 86% घेऊन पास देखील झालो. आणि हे उदाहरण मी लोकांसमोर सांगत असतो. खूप छान. ते म्हणतात ना, सोना तो कभी बचता नहीं है, पीतल करती है झनकार, ज्ञानी तो कभी बोलते नहीं है, जो रहते हैं बाकी करते हैं बकवास जैसे. लेकिन उस चीज त्या गोष्टीला तुम्ही अनुसरून कमी वयामध्ये सक्सेसच्या इकडे ओढून राहिले आणि तुम्ही लोकांना प्रबोधन देऊन सांगून राहिले की चांगलं शिकलं तर आपण काही पण करू शकता. आणि तुमच्या ह्या अशाच वाटचालीसाठी MB न्यूज कडून तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. संगीत विषय घेतलेला, तर संगीताची आवड तुम्हाला कशी निर्माण झालेली? तसं बघायला गेलं तर सुरुवातीला माझ्या म्हणजे कुटुंबामध्ये तो विषय नाही, पण लहान असताना माझ्या मनामध्येच काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे बा. म्हणजे असंच माझे वडील गुरुदेव सेवा मंडळातले असल्यामुळं गावामध्ये एखादं भजन असलं किंवा असे काही कार्यक्रम असले तर त्या कार्यक्रमामध्ये मला घेऊन जात होते. आणि तिथं गेल्यानंतर मग ती हार्मोनियम वाजवणं किंवा मग ते तबला, जे काही भजन मंडळी बसलेली आहे तर पाहून मग आपण काहीतरी करता येते का. मग परिस्थिती अत्यंत गंभीर, समजा वाजवायला गेलं तर घरी काही तसं सामान नाही. मग इथं येण्याचा योग आला आणि त्या शिबिरातून आदरणीय रविदादांच्या मार्गदर्शनातून आम्ही त्या संस्कार शिबिरामध्ये पहिल्यांदा 2 भजनं आम्ही शिकलो. आणि ते गावात गेल्यानंतर गावातल्या मंडळामध्ये तेच भजनं म्हणण्याचा योग आला. मग ते भजन मुळात चांगलं झालं तिथल्या मंडळीपैकी. आणि मग मनामध्ये असं वाटलं की काही ना काहीतरी आपल्यामध्ये आलाय बा, काहीतरी आपण करू शकतो. आणि मग इथे येण्याचा योग आला आणि मग असे संगीताचे असे क्लासेस, असं काही बरंच बाहेरील मंडळीकडून पण असं खूप शिकण्याचा योग आला आणि त्या माध्यमातून ही कला अवगत झाली. अच्छा, तुम्हाला हे विचारायचं आहे, कीर्तन आणि व्याख्यान तुम्ही प्रबोधन करता, याच्यामध्ये काय फरक जाणवतो? जनरली ताई कसं आहे की प्रबोधन आणि कीर्तन ह्या देखील प्रबोधनाच्याच बाजू आहे. त्यामधून लोकांना एक विचार प्रवाह जातो. हल्ली मला वाटते की कीर्तन आणि प्रबोधन व्याख्यान जे आहे ते कीर्तन आपण ज्यावेळेस मांडणी करतो त्यावेळेस भक्तिमय किंवा भावनिक वातावरण असतं आणि ती करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. जसं की हार्मोनियम असतं, सवादिनी असते, तबला असतो, टाळ असतो, कोरस करायला मंडळी असतात. आणि व्याख्यानाची बाजू पाहतो म्हणलं तर
एक विषय आपल्यासमोर आहे आणि त्याची मुद्देसूद मांडणी आपण केली पाहिजे. त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे आणि आपण काय मांडू शकतो एक या समाजाला धरून, परिस्थितीला धरून, असा मला वाटतं या दोन्ही बाबीमध्ये फार फरक आहे. हल्ली जरी वेगवेगळ्या पद्धती असल्या तर ते एक प्रबोधनाचं माध्यम आहे, ते एक विचार प्रवाह आहे, मला तरी असं वाटतं. अच्छा. आणि जे तुम्ही व्याख्यान देतात लोकांसमोर, तर ते जास्तीत जास्त कुठल्या विषयावर देतात की जेणेकरून अंधश्रद्धा त्यांची अशी दूर होईल, ह्या चीजवर तुम्ही म्हणजे जास्त असा भर देता की अजून काही गोष्टी त्याबद्दल? सहसा मी प्रबोधनाच्या माध्यमातून ज्यावेळेस फिरतो, मुळात म्हणजे मला बोलता येतं, मला छान भाषण देता येतं हे मलाच माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी या गुरुकुलमध्ये शिकलो आणि मार्गदर्शकां जे काही माझे गुरुजी आहे त्यांना या गोष्टी मला माझ्यामध्ये त्यांना दिसल्या आणि त्या गोष्टीशी त्यांनी मला एक गोडी निर्माण करून दिली आणि मी त्या गोष्टीमध्ये मेहनत करत गेलो आणि तो मी एक प्रयत्न अजूनपर्यंत करत आहे. अजूनपर्यंत मी परिपूर्ण नाही, पण माझे वडील मूळतः शेतकरी आहे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून जाताना अंधश्रद्धा, रूढी परंपरा, महिला सक्षमीकरण असेल, आदर्श ग्रामाची संकल्पना असेल, या सर्व गोष्टी मला मांडतात. पण हल्ली ग्रामीण भागातला आणि माझे वडील शेतकरी मूळतः असल्यामुळे माझ्यासमोर एक प्रश्न राहतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही आणि बोलले तर फक्त ते त्यांना प्रश्न मांडतात, उत्तर कुणी सांगत नाही. आणि मग मी राष्ट्रसंतांचं जे काही साहित्य वाचलं त्यावेळेस मला वेगवेगळे विषय त्यामध्ये दिसले आणि मी समाजामध्ये बोलताना मी सर्वात जास्त जर भर देत असेल तर ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि त्यावर आपण काय केलं पाहिजे. कारण की शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी बिकट झाली आहे. राष्ट्रसंत अर्पण पत्रिकेत लिहितात की सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे आणि परिस्वता दुःखची भोगावे भूषण तुझे ग्रामानाथा. जे काही पात्र आहे समाजामध्ये काम करणारे, लोहार, चांभार, सुतार असतील, शेतकरी असतील, यांची परिस्थिती जरी भारत हा देश कृषीप्रधान असला तरी असं म्हणतात की शेतकरी फार मोठा आहे, तो कृषीप्रधान आहे. आणि मग हल्ली आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो की भारत हा देश जर कृषीप्रधान देश आहे तर इथे सर्वात मोठा माणूस हा शेतकरी पाहिजे, तो पुढारी काय? म्हणून माझ्यासमोर हा प्रश्न एक प्रश्नार्थक चिन्ह म्हणून राहतो की माझे वडील शेतकरी आहे आणि अजूनही माझ्या घराला मातीचं लिपण आहे, मग ही परिस्थिती काय असली पाहिजे. म्हणून मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हल्ली जास्त बोलतो. अच्छा. आणि ह्या समस्येमधून म्हणजे तुम्ही जे प्रबोधन देऊन समस्या मांडता, तर त्याच्यातून तुम्हाला काही साध्य झालं का? हा, साध्य झालं. मी तुम्हाला आधीही सांगितलं की सर्वजण प्रश्नांवर बोलतात, त्यावर उपाय काही सांगत नाही. पण वेगवेगळं अभ्यासाचं साहित्य जरी असलं तरी राष्ट्रसंतांची जी काही ग्रामगीता आहे ती शेतकऱ्याला एक परिपूर्ण आहे आणि महाराजही म्हणतात की संजीवनी बुटी आहे, ती एक मार्गदर्शक म्हणून ठरते. आणि मी सांगतो की शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या परिस्थिती आहे. हल्ली मला आठवते की प्रत्येक एखाद्याचं वडील जर एखादे वकील असेल, पोलीस असतील, एखादे न्यायाधीश असतील किंवा इतर कोण्या सेक्टरमध्ये ते काम करत असतील, ते आपल्या पोरांना सांगते की तू 2 पैसे कुठेतरी नोकरी कर पण शेतकरी बनू नको. कारण त्यांना माहिती आहे चांदा ते बांधा जरी फिरला तरी तो फाशी घेऊन मारणार आहे. आणि मग हा विचार सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि मग यावर राष्ट्रसंतांचं साहित्य काय म्हणते, तर महाराज म्हणतात की तुम्ही जर तुमच्या शेतात एखादा ऊस काढत आहे तो तुम्ही विकत आहे तर तुम्ही मोठे होणार नाही, व्यापारी मोठा होईल. आणि मग महाराज म्हणतात की तुम्ही जर तुमच्या शेतात ऊस काढत आहे तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही करा आणि ते तुम्ही टाका. आणि असं करता करता तो एक छोटासा एक जो काही डेमो असतील, एक प्रोजेक्ट असतील, तर आम्ही आदरणीय छायाताई असतील, निस्ताने गुरुजी असतील, रविदादा असतील, या गुरुकुलमध्ये आम्ही त्याचं एक छोटं मॉडेल तयार केलं. आणि अध्यात्म गुरुकुलाच्या अंतर्गत जे काही ग्रामगीता मिशन आहे त्या अंतर्गत आम्ही जेव्हा कधी समाजासमोर फिरतो त्यावेळेस फक्त प्रबोधन नाही, ते एक प्रॅक्टिकली आपण कसं देऊ शकतो या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो. आणि महाराज म्हणतात की कच्चा माल मातीच्या भावे, तो पकावता चौपटीने द्याने आणि तेने ग्रामजीवन सुखी करावे. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट करून जर विकत असाल, शेतकऱ्यांना जर तुम्ही काहीतरी प्रोत्साहन देत असाल तर तेव्हा शेतकरी सुखी होईल, अन्यथा तो कधीही सुखी होणार नाही. तो त्याच्या चेहऱ्यावर नेहमी नैराश्य पाहायला मिळेल. आणि कधी वाटतो का की तुम्हाला मानवदादासारखं आपण पण हे असं कार्य? मला असं वाटते की माझी शिक्षणाची मूळतः मी फार हालकीच्या परिस्थितीमधला होतो. माझ्या घरी शिक्षण देऊ शकेल एवढी परिस्थिती नव्हती तरी मला असं वाटते, पण माझे आईवडील फार महत्त्व त्या शिक्षणासाठी देत होते. आणि मग माझे जे काही बाबांचे जे काही मित्र होते, माझे शिक्षक आदरणीय मुकेश दादा असतील, त्यांना कळालं की हा पोरगा शिकू शकतो, थोडी याची परिस्थिती नाही पण आपण एक हात देऊ शकतो. तर त्यांनी मला या अध्यात्म गुरुकुलमध्ये आणलं. रविदादांचं कार्य असतील, या गुरुकुलाचं कार्य असतील, मी पाहिलं आणि माझी परिस्थिती नसताना देखील मला या गुरुकुलमध्ये शिकवलं. आणि एवढं मोठं माझं जे काही कार्य अजूनपर्यंत सुरू आहे, तर मला तरी वाटते मी फार भाग्यशाली समजतो. मी सांगितलं की मी आलो गुरुकुलमध्ये आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे गुरु आहे.
आणि ते हा. गुरु मला खऱ्या अर्थाने जे काही गुरु आहे ते मला या अध्यात्म गुरुकुलमध्ये मिळाले. आणि म्हणून आम्ही असा संकल्प करत आहे, माझा मित्र प्रज्वल असतील, माझे शिक्षक असतील, आकाशदादा असतील, आम्ही सर्वांनी असं ठरवलं की हे प्रोजेक्ट आता आपण याचा फक्त आस्वाद घेतोय, आपण शिकतोय, पण नंतर कुठेतरी आपलं चांगलं काम झाल्यानंतर आपण या गोष्टीला बाजूला सावरू का. पण ते न करताना आम्ही सर्वजण एक नवीन संकल्पना काय येतील, संस्कार शिबिर असतील, या सर्व गोष्टीशी आम्ही जुळून आहे. आणि आम्ही असा संकल्प केला आहे की आम्ही या विचारप्रवाहातून तेव्हाच जाईल ज्यावेळेस आमच्या आयुष्याचा अखेरचा श्वास राहील. खूप छान. तसेच तुमचे कार्य समर्पण राहू द्या. मी खूप ऋणी आहो या गुरुकुलाचा, एवढं मला दिलेलं आहे. आणि एकंदरीत या गुरुकुलचं वातावरण पाहिलं, इथले समजा मुलं पाहिले ज्यांना कुणाचा आधार नाही आहे, अत्यंत गरीब परिस्थितीतली मुलं आहेत, आणि यांचा सांभाळ करणारे जे काही आमचे मार्गदर्शक आहे, आदरणीय रविदादा, आदरणीय छायाताई, तर या गुरुकुलातील वातावरणाला मला एक साजेसं असं गाणं आठवत आहे. ते म्हणतात ना की दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखेचा मुखे घालुनी, दुःख नेत्रीचे घेता पिऊनी, फोडी पाझर पाषाणाला तोची आवडे देवाला, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, तोची आवडे देवाला. खूप छान. तर तुमचा आवाज पण खूप छान आहे. तुमच्यापासून असं खूप काही शिकायला मिळून राहिलं. आणि तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता बाकी युवांना? तसं एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रसंत म्हणतात की मेरा गाना नाही हे गाणे को, व हे मंजिल पाने को. आणि राष्ट्रसंताचं किंवा कोणत्याही साधू संत महापुरुषाचं भजन हे प्रबोधनासाठी होतं. आणि मला राष्ट्रसंताच्या भजनातले ते 2 ओळी आठवतात. राष्ट्रसंत म्हणतात कि सच काम किया जग में जिसने, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया, अपने मन को वश में हो किया, वह चारों ही धाम गया न गया, उसने प्रभु नाम लिया न लिया. म्हणून आम्ही जे काही प्रबोधनकार मंडळी आहोत ते प्रबोधनासोबत कुठंतरी आपल्याला सेवा करता येईल का याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. असंच तुम्ही गात राहाल. आणि सर, तुम्ही कीर्तनकार आहे. कीर्तनकार असताना तुम्ही ते कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन देता, तर त्याच्यामध्ये ते खंजरी वगैरे वाजवतात का? तर अशा खंजरी तुम्ही किती वाजवतात? तसं तर मी राष्ट्रीय प्रबोधन करतो, ज्यामध्ये एकाच खंजरीचा प्रयोग केला जातो. आणि हे प्रबोधन करत असताना मी अनेक विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये मुख्य मी जास्त प्रमाणात जो विषय मानतो तो महत्वाचा म्हणजे संस्कार. त्याचं कारण असं आहे की हल्ली आम्ही बघतो समाजामध्ये की ज्या वयात ज्या मुलाचे पाय एखाद्या वाचनालयाकडे जायला पाहिजे, त्या वयात त्याचे पाय वाचनालयाकडे न जाता एखाद्या पांठेल्याकडे जाताना दिसत आहे. ज्या वयात एखाद्या लेकराच्या हातामध्ये संतांचे विचार, शूरवीरांचे विचार, देशाचा इतिहास किंवा देशाचं संविधान राहायला पाहिजे, त्या वयात खर्यासारखं, दारूसारखं आणि वेडीसारखं व्यसन तरुणांच्या मुलांच्या हातात आहे. आणि हे बघत असताना ही परिस्थिती ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला लक्षात येते की या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे की संस्कारापासून कुठेतरी मुलांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे. मागचं कारण म्हणजे घरामध्ये देखील आई वडील योग्य तो वेळ देऊ शकत नाही मुलांना, संस्कार देऊ शकत नाही. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी सामुदायिक प्रार्थना सांगितली, आज आम्ही बघतो की अनेक गावामध्ये सामुदायिक प्रार्थना होते. गावातील काही मंडळी प्रार्थना चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आई वडील देखील मुलांना प्रार्थनेत पाठवत नाही. आणि आम्ही प्रबोधनातून हे सांगतो की ज्याप्रमाणे आमच्या गुरुकुलामध्ये सुसंस्कार शिबिर राबवलं जाते, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुसंस्कार शिबिर होतात. त्यामध्ये अनेक विद्यार्थी सुसंस्कार शिबिरासाठी येतात आणि इथे आल्याच्या नंतर मुलांना 15 दिवसामध्ये हे वातावरण एवढं छान वाटतं. आणि घरी गेल्याच्या नंतर ते सकाळी लवकर उठतील, सामुदायिक ध्यानाला जातील, दिवसभर चांगले अभ्यास करतील, राहतील, पुन्हा सायंकाळी प्रार्थनेला जातील. मुलं एक चांगलं दिनचर्या तयार करतात ते. पण काही दिवस मुलं सकाळी उठून ध्यानाला गेली, ध्यानाची वेळ म्हणजे तशी 5:30-6 असते, तर काही दिवस मुलं ध्यानाला जातात, घरचे लोक त्याला जाऊ देतात,
आणि पुन्हा मग मुलांनी ते चांगलं चांगलं जाता 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 तो पुन्हा एखादी दिवस उठला सकाळी की घरच्या लोकांना त्रास येते, मग घरचेच लोक म्हणते की तू जाऊन तीर मारणार आहे का, चुपचाप घरीच जाऊ. म्हणजे या ठिकाणी असं आम्हाला वाटते की मुलांना संस्कारापासून वंचित ठेवण्यामध्ये कुठेतरी आई वडिलांचा देखील कुठेतरी दोष आहे. म्हणून लेकरांना संस्कार देणे हे सर्वात महत्वाचं आहे. कारण आम्ही बघतो की आज व्यसनाचं प्रमाण एवढं वाढलं की आमच्या अध्यात्म गुरुकुलामध्ये जवळपास अनेक विद्यार्थी असे आहेत, 120 मुलं सध्या या ठिकाणी शिक्षणासोबत संस्कार घेत आहेत. यामध्ये जवळपास माझ्या मते 27 मुलं अशी आहेत की या गुरुकुलामध्ये मी आत्महत्या केली आणि वडिलांचा देखील कुठे मृत्यू झाला, मुलगा अनाथ झाला. त्या काही मुलं अशी आहेत की वडील दारू पित होते म्हणून आईने दुसरं लग्न केलं आणि वडिलांनी मुलाचा स्वीकार केला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जे आपण हे प्रकरण बघतो यामध्ये लेकराला काही, लहानशा मुलाला काही समजत नाही, त्याला समज नाही, मग त्याचा काही दोष नाही, तरी त्या लहानशा मुलांना अशा परिस्थितींना समोर जावं लागते. आणि अशी मुलं आमच्या गुरुकुलामध्ये आहे. आणि आज देखील या गुरुकुलातील अशीच मुलं समाजामध्ये जाऊन आमच्यासारखे अनेक मुलं हाच संदेश देतात व्यसनमुक्तीचा, की आता तुम्ही व्यसनापासून दूर राहा. आमच्यासोबत जे घडलं उद्या जाऊन ते तुमच्या मुलांसोबत नको घडायला, उद्या जाऊन ते येथील कुठल्याच मुलासोबत असं घडायला नको. म्हणून अशीच मुलं आमच्या गुरुकुलातली आता ते प्रबोधन करत आहे. म्हणून मी या माध्यमातून MB न्यूजच्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी MB न्यूजचे धन्यवाद देईन. कारण अध्यात्म गुरुकुलाविषयीची भरपूर दखल आपण मंडळी घेत असतात. गेल्या काही दिवसाअगोदर आदरणीय रविदादांची मुलाखत देखील आपल्याकडून घेण्यात आली. आमची मुलाखत आपण मंडळी घेतात आणि हे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतात. मी अध्यात्म गुरुकुलाच्या परिवाराकडून, आपण सुद्धा परिवारातले सदस्य आहे, पण तरी आपणा सर्वांचे आभार आणि धन्यवाद मानतो. आणि हे जे कार्य या ठिकाणून होत आहे, तर मी विनंती करेल संपूर्ण मंडळींना की ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचत आहे की जो मुलांचं संस्काराचं वय आहे त्या वयामध्ये मुलांना संस्कार द्या. कारण आजची परिस्थिती खूप वाईट होत आहे. समाजामध्ये कुसंस्कार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून व्यसनापासून जेवढं मुलांना दूर ठेवता येईल, संस्काराच्या वातावरणात ठेवता येईल, तेवढ्या चांगल्या वातावरणात ठेवावं. महाराजांची ग्रामगीतेत उभी आहे की उत्तम बीजासी उत्तम जमीन आणि तेने वृक्ष वाढतो भेदुनी गगन, तैसेची असावे संतान बल भीमासारखे. ऐसे संतान घराने शोभवी, 21 कुळाचे नाव जागवी आणि स्वकर्तव्याने चमकवी देश अपुला. झाड लावायसाठी शेतकरी त्याला पाहिजे तशी जमीन तयार करतो. मुलांचं देखील तसंच आहे. ते रानचं रोपटं आहे, त्यांना लावायचं असेल तर त्यांच्या भोवतीचं वातावरण तयार करणं गरजेचं आहे. नाहीतरी मरतुकडे पुत्र व्हावे आणि त्याने घराने बुडवून जावे, देशासहित कलंकित करावे न हो वैसे. महाराज म्हणतात की देशाचा जर कलंक करणारी मुलं जन्मास येत असेल तर ती आपल्याला पाहिजे नाही. देशाला स्वाभिमान जपणारी मुलं आता संस्कारित पिढी घडवणं काळाची गरज आहे. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की या माध्यमातून संस्कारित पिढी घडवण्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करूया. खूप छान. आणि सुसंस्कार शिबिरामधून एवढे चांगले विद्यार्थी घडू शकतात. आणि अजून तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात बाकी युवांना? मी आपणास माझ्या युवा मंडळींना, मित्रांना संदेश देईल की खऱ्या अर्थानं आजची परिस्थिती पाहता तुम्ही, यामध्ये सोशल मीडियाचं खूप मोठ्या प्रमाणात युग आलेलं आहे आणि सोशल मीडियावर प्रत्येक तरुण आहे. तर या सोशल मीडियाचा जेवढा चांगला उपयोग करता येईल तेवढा चांगला उपयोग देखील आपण करायला हवा. नाहीतर आज आम्ही पाहतो की 1.5 GB डाटा संपवता संपवता तरुणाचा अख्खा दिवस निघून जातो आणि ते त्याला कळत देखील नाही. मग रोजगार नाही, यावर कोणी आवाज उचलत नाही. शिक्षणाची आज आम्ही अधोगती पाहतो, यावर कोणाचे लक्ष नाही. तर एक युवा म्हणून, एक तरुण म्हणून तो शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे, तो संभाजी महाराजांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. नुसतं पुष्पाकडे जाऊन आपला फायदा होणार नाही. तर या संत महापुरुषांचे विचार, शूरांचे विचार घेऊन आताची परिस्थिती जी आहे त्या आताच्या परिस्थितीवर आवाज उचलण्याचं काम आता येथील तरुण मंडळींनी करायला हवं असं मला खऱ्या अर्थानं वाटते. आणि देशामध्ये होत असलेल्या समजा धर्माच्या नावावर आज लोक भांडत आहे की अशा अनेक समस्या आहेत, शिक्षणाची अधोगती असेल किंवा व्यसनाचं प्रमाण, तर या सर्व गोष्टीवर आज जर कोणी कार्य करू शकत असेल तर ती तरुण मंडळी करू शकते. म्हणून संपूर्ण गावांमध्ये आम्ही बघतो की तरुण मंडळी एकत्रित आहे. भरपूर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उत्सव घेतात. तर त्यांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी एकत्रित राहून, संघटित राहून आपला गाव कसा आदर्श करता येईल, आपल्या गावात संस्कारित पिढी कशी निर्माण करता येईल आणि देश कशा प्रकारे आदर्श करता येईल याकडे एक संघटन निर्माण करून चांगल्या उद्देशानं कार्य करावं, हेच मी माझ्या सर्व तरुण भावांना विनंती करेन. खूप छान. तुमच्या सर्वांना MB न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे जे कार्य आहे असेच तुम्ही करत राहा. धन्यवाद.